लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे पुसदमधून। यवतमाळच्या पुसद तालुक्यातील माळपठार भागात असलेल्या लोहरा इजारा येथे वर्षवासातील बुद्ध आणि त्याचा धम्म हा पवित्र ग्रंथ वाचन समाप्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुणे तथा उपस्थितांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले। तसेच समता सैनिक दलाच्या महिला तुकडीने पंचशील ध्वजाला मानवंदनापर सलामी दिली। अध्यक्षस्थानावरून बोलताना ॲडव्होकेट आप्पाराव मेन म्हणाले की तथागताचा धम्म हा दुसरा तिसरा काही नसून विज्ञानरूपी सद्धम्म आहे। बुद्ध धम्माची कास धरल्यास संपूर्ण मानवजातीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 या साली दीक्षा देऊन नवक्रांती केल्याचे नमूद केले। तसेच अनेक उपस्थित वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी प्रामुख्याने उपस्थित ॲडव्होकेट आप्पाराव मैंड, सरपंच सुदामराव चिरंगे, खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवीदास पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य भोलानाथ कांबळे, पंचायत समिती सदस्य सुधाकर कांबळे, जनप्रबोधिनी संस्थेचे बापूराव कांबळे, शरद ढेंबरे, गौतम वाहुळे, जाधव पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष पवार, सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, उपाध्यक्ष गजानन तर्फे व्हॉइस ऑफ मीडियाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष राजेश ढोले, उपाध्यक्ष विजय निखाते, सरपंच शेळके सिद्धार्थ कांबळे। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू कांबळे यांनी तर आभार पोलीस पाटील धम्मदीप पाईकराव यांनी केले। आणि ह्या सर्व महामानवांचे विचार आपल्या घटनेत उतरवून आपल्या या भारत देशाला सुंदरशी अशी घटना देणारे विश्वरत्न जागतिक घटनातज्ञ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बुद्ध धर्माचा सार जर पाहिला आपण तर आपल्याला त्या पंचशिलेमध्येच सर्व सार आलेले आहे। मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी जे काही मदिरापान करणार आहे, हे या पंचशिलेमध्येच। आणि जर करता आपण कोणताही धर्म वेगळं नाही, थोडं सांगण्याची भाषा वेगळी असेल, परंतु त्यांचा जर मतीयता अर्थ जर पाहिला तर तो एकच निघतो। जसं ह्या पावसाळ्यामध्ये पाणी येते त्या डोंगर दर्यातून इकडून तिकडून जाते आणि शेवटी कुठे मिळते, शेवटी समुद्रालाच मिळते। तसं त्याप्रमाणे धर्म वेगळे जरी असतील तर त्याचा शेवटचा अर्थ एकच आहे। आणि सांगायचं जर झालं तर पुस्तकं नव्हती, विज्ञानही प्रगत नव्हतं। अशा परिस्थितीमध्ये बुद्धाला जी ज्ञान प्राप्ती झाली, आपण नेहमी म्हणतो ज्ञान प्राप्ती झाली, काय प्राप्ती झाली, काय मिळालं तर बुद्धाला? बुद्धगयेला त्यांनी जे चिंतन केलं, चिंतनामध्ये काय मिळालं ते चिंतन, त्याबद्दल आपण नेहमी म्हणतो की बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली आणि त्यानंतर हा धम्म स्थापन झाला। आणि हा धम्म स्थापन झाल्यानंतर या धम्माचं जे ज्ञान आहे हे सर्वत्र पसरलं पाहिजे, म्हणून त्यांनी हा संघाची स्थापना केली। पहिल्यांदा बुद्ध झाले, त्याच्यानंतर पहिला धम्म, बुद्ध आणि मग संघाची स्थापना झाली। आणि संघाला सांगितलं की तुम्ही फिरत राहा आणि ज्ञान देत राहा। रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।